इकडे सगळ्या ताईंना वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर आता सई बघा बाय करते सगळ्यांना आणि मस्त शाळेमध्ये बसते आता, अजिबात रडत पण नाही। आणि आज वटपौर्णिमा होती ना, तर मग मार्केटमध्ये हे विकण्यासाठी आले होतं पूजेचं साहित्य, गजरे, तर मी पण घेतले आणि मस्त छान किती फ्रेश गजरे आहे। इथे माझ्या बॅगमध्ये सगळे काय मेकअपच्या वस्तू घेतलेल्या आहे। आणि चला सगळ्या ताईंना गुड मॉर्निंग, सगळ्या ताईंना वटपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तर सई आता शाळेत गेलेली आहे, सईला सोडून आल्यावर घरी आली, घरातलं सगळं काम आवरलं आणि हे बघा छान असं सगळं काही आवरलं गेलेलं आहे। आणि किचन रूम सगळे काय आवरले। आपले गणपती बाप्पांची पूजा पण झालेली आज, मस्त जास्वंदीला फुल पण आलेलं होतं छान। देवघर आवरायचं बाकी आहे, पण ना आई आहे ना तर वरती ना पापड वगैरे वाट टाकण्यासाठी गेलेलं आहे। तर मी पटपट आवरलं, कारण आता मला जायचं आहे वटपौर्णिमेची पूजा करायला आणि सईला पण शाळेत घ्यायला जायचं आहे। सौरभलाच पाठवेल तसं, पण माझी भरपूर काही कामं आहे आणि आता ते मी करायला चालली आहे। आणि देवघर आहे नाही बोलले मी आवरती, कारण आज पौर्णिमा आहे ना, घटाचं पाणी बदलायचं आहे। काय पडलं ग आवाज झालं काहीतरी पडण्याचा, बाहेर पडल्यास काहीतरी। चला मग आपण जाऊया, मम्मीच्या घरी जाणार आहे, कारण तिथेच वट आहे, तिथेच वडाचं झाड आहे ना, तिथेच पूजा करणार आहे, कारण दरवर्षी मी तिथेच करत असते। तर चला, आणि पूजेचं साहित्य काय काय घेतलंय ते पण बघू। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हळदी कुंकू आपल्याला ना, अगरबत्ती घेतलेली आहे। मिस्टरांनी सकाळी मस्त गजरे घेऊन दिले, सईला सोडवायला गेलो ना तर तेव्हा खूप छान मस्त असे गजरे होते तिथे। मग मिस्टरांनी मस्त वटपौर्णिमेचं गिफ्ट म्हणा, तर मस्त मिस्टरांनी घेऊन दिलेले हे। आणि इकडे ना तर वडाची पूजा करण्यासाठी ना हे ना 10 रुपयाचं भेटतं मार्केटमध्येच, तर हे सगळं काय घेऊन आली आहे। आणि हा एक दोऱ्याचा बंडल आणला आहे 7 फेरे मारण्यासाठी, आणि गहू, अगरबत्ती एवढे सगळं काही घेतलेले। आता मी ही बॅगमध्ये पॅक करते आणि मम्मीकडे जाते। आणि छान मस्त रांगोळी वगैरे पण काढून झाली माझं, हे बघा पुसली वाटतं। तर आता मम्मीकडे आली मी आणि आता तयार पण झालेली आहे। इथे आल्यानंतर भेंडी काढली मॅजिक कोनने, लगेच धुतला, रंगली पण छान मस्त, कारण रात्री वेळ भेटला नाही, रात्री आपल्याला उशीर झाला लोणचं करायला ना, लोणचं पण खूप छान मस्त झालंय। आणि इकडे मम्मी पण आता तयार झालेली आहे। मम्मीने पण सौरभ भाऊच्या लग्नाला मी जी साडी घेतली होती तिला तीच घातलेली आहे। आम्ही दोघी थोडे सेमच झाले, थोडा कलर चेंज आहे। आणि ही मी सौरभ भाऊच्या वैदिकची साडी घातलेली आहे। तर बऱ्याच ताईंना बघायची पण होती, म्हटलं चला आज दाखवून पण देऊ। आणि याच्यावर हे कलौदी वगैरे नाव होते ते आता मी काढून टाकले। आणि आता ते पूजेची पण तयारी झाली आहे, ताटामध्ये ना ते आंबे राहिले ना, तर मम्मीचा आजचा लुक मस्त दिसतंय ना। तर हे बघा, तर आम्ही दोघी मस्त छान तयार झालेलो आहे। दोघींच्या साड्यांचा कलर सारखाच आहे, नॉर्मल, मम्मीचं थोडंसं वेगळं आहे, डिझाईन वेगळी आहे। आता आम्ही चाललो इथे पूजेसाठी, तर चला तुम्ही या माझ्यासोबत। तर आवाज होता ना त्यामुळे मी केलं। तर इथे वडाचं झाड आहे ना, तिथे बायका पण पूजा करत होत्या आणि शेजारीत भगवती मातेचं मंदिर पण आहे। आणि हे ना ओटी भरण्यासाठी मग गहू पण आणले होते, तिथे ताटामध्ये आंबे पण ते दाखवायचे राहिले होते। आणि तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ना अनेक सण उत्तम उत्साहाने आनंदाने आपण साजरे करत असतो, त्याचपैकी एक म्हणजे वटपौर्णिमा। ज्येष्ठ महिन्यात जी पौर्णिमा येते ती आपण वटपौर्णिमा म्हणून साजरी करतो। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आजच चालेल, आजचा व्हिडिओ खूप मस्त छान असणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। चला, आजच्या दिवसाची प्रत्येक म्हणजे स्त्रियांना वाट बघत असते वटपौर्णिमेचा। आज उपवास पकडतात सगळ्या स्त्रिया,
वटपौर्णिमेचा आणि मस्त छान सगळ्या रेडी झालेल्या आहे, सगळ्यांनी गजरे लावलेले मस्त. ह्या दिवसाची सगळे आतुरतेने वाट बघतात. छान छान म्हणजे आदल्या दिवशीपासूनच तयारी असते, काही 1-2 दिवसापासूनच तयारी करत असतात. ह्या दिवशी कोणी नवी साडी घालतात, हिरव्या बांगड्या पण आपण घालतो मस्त छान. कधी म्हणजे पहिले तर पूर्वीचे तर बांगड्या वगैरे भरून यायचे आणि हातवर मेहंदी वगैरे सगळं काय आपला साज शृंगार केलेला आहे आम्ही सगळ्यांनी मस्त. आणि आता वडाच्या झाडाची पूजा करू. वडाच्या झाडाची पूजा कशी करतो आम्ही, तर आता पहिले मी ना अगरबत्ती लावलेली होती, मम्मीने पण दिवा लावलेला होता, कारण ना वारं खूप होतं ना तिथे, तर त्यामुळे ना मग अगरबत्तीच लावली. कारण म्हटलं दिवा विजला तर हे बघा खूप वारं होतं, तरी पण ना आरतीच्या वेळेस पूर्ण वेळ दिवा म्हणजे विजला नाही, पूर्ण वेळ चालूच होता. आणि ही मी जी पुडी फोडली ना ती ना 10 रुपयाला गावामध्ये भेटते. तुम्हाला पुढे म्हणजे पहिले व्हिडिओमध्ये बघितली. आता म्हणजे कुठे वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशीपासून आहे ना बाजारामध्ये आहे ना विकण्यासाठी येतात. आणि छोटे छोटे आंबे पण आणलेले होते मी, 5 जणांची ओटी पण भरेल. तर अगरबत्ती लावून घेतली आणि त्यानंतर झाडाला थोडंसं पाणी टाकलं आणि हे ना त्या पुडीमध्ये छोटंसं कापड असतं, तर ते कापड ठेवलं आपलं बसणं म्हणून. आणि ही बांगडी वगैरे असते आणि आपली सुपारी, हळकुंड असे 5 ना असतात, ते सगळं ठेवायचं. त्यानंतर हळदी कुंकू व्हायचं. त्यानंतर ना आपण जो आंबा असतो ना त्याला पण दोऱ्याने ना 5 वेळा असं दोरा बांधलेला असतो, तो आंबा पण ठेवायचा. आंब्याचा ना मान असतो आजच्या दिवशी. हे बघा मी आता हळदी कुंकू लावून घेतलं. त्यानंतर खडीसाखरेचा प्रसादही तिथे ठेवला. प्रसाद ठेवून अशी एकदम साधी सोपी पूजा असते आणि आपला दिवसभरचा उपवास पकडायचा असतो ह्या दिवशी. आणि देवाकडं प्रार्थना करायची की तुझ्या म्हणजे वडाच्या झाडाला दीर्घायुष्य असते, असेच माझ्या पतीला लाभो. तर असे झाडाकडं प्रार्थना करून त्यानंतर आहे ना मग 7 फेरे घालायचे. तर आपण एक दोऱ्याचा मोठा बंडल पण असतो, तो पण गावामध्ये ना 10 रुपयाला भेटतो. तर ते ना दोरा आहे ना त्याला म्हणजे गाठण नसते बांधायची, फक्त दोऱ्याला तो असं तिथे झाडाला तिथे अटकवायचा आणि 7 फेरे घ्यायचे. तर हे बघा दिवा पण मस्तपैकी ना लावलेला होता. तर पहिले आम्ही आरती केली आणि त्यानंतर सगळ्यांनी मस्त असे 7 फेरे मारले. पूजाला नाही करायची का पूजा? नंतर नाही करायची, पाया पडणार. छान दिसते ऋतू. फक्त विचार करते फोटोशूट करण्यासाठी साडी घातली. एवढी तयार झाली फक्त फोटोशूट साठी. चला चला ओटी भरून घेते, चला राहू बी चला.
तर आता ना मी सगळ्यांची ओटी म्हणजे ओटी भरेल 5 बायकांची. तर पहिले सगळ्यांना हळदी कुंकू लावलं. इथे सगळेजण पूजेसाठी आले का एकमेकींना हळदी कुंकू लावतात. आणि हळदी कुंकू हे आपल्यामध्ये एकदम सौभाग्याचं लेणं असतं ना. तर सगळ्यांनी सगळ्यांनी लावलं. मी सगळ्यांचे आशीर्वाद घेतले आणि हे सगळ्यांना म्हणजे ना गहू आणि आंब्याने सगळ्यांची ओटी भरली. ऋतुपूजा पण आलेली होती, मावशी पण होती. तर ते पण आता पूजा करत होते. आणि बऱ्याच ताई विचारतील साक्षी बहिणी नाही दिसत आहे. तर साक्षी बहिणींनाच यावर्षी पूजा नव्हती करायची, त्यामुळे तुम्हाला दिसले नाही त्या. तर चला. तर भगवती मातेला पण आहे ना हळदी कुंकू लावलं, पूजा केली, दर्शन घेतलं आणि आमच्या सगळ्यांचे थोडे फोटोशूट चालू होतं. ते शॉर्ट काढलेले त्यामुळे ते उभे व्हिडिओ आले. तर याचे रील शॉर्ट पण येतील, नक्की तुम्ही बघा. माझ्या इन्स्टावरती पण टाकलेले असेल, इन्स्टा आय डी पण तुम्हाला मी देईन. तर आणि त्यात ऋतूची पण पूजा झाली होती, पूजा मावशीची पण झालेली होती. म्हणजे पूजा नाही केली, तर फक्त हळदी कुंकू वाहून दर्शन घेतलं. आणि आता इकडे ऋतू पण सगळ्यांची ओटी भरण्यासाठी तिने पण आहे ना गहू आणि आंब्यांनी सगळ्यांची ओटी भरेल. आणि खूप छान मस्त दिसते ना ऋतू. तर पूजाला पण मी हळदी कुंकू लावलं, तिच्या पण पाय पडले. ती 2 महिन्यांनी मोठी आहे माझ्यापेक्षा. आणि त्यानंतर मावशीला पण हळदी कुंकू लावलं, मावशीची पण पाया पडली. तर आज सगळ्यांचे आशीर्वाद घेतले. आशीर्वादच आपल्याला सगळ्यात जास्त महत्त्वाचे असतात. पळू देत नव्हती ती, म्हटलं ग चल तू माझ्यापेक्षा मोठी आहे. तुम्ही विचार करून ठेवा उखाण्यांचा. उबाळ्यांची आंबेकरांची भाजी, चारात मूग, गोळेसरांची सून, पातात पाणी, संदीपरावांची राणी. चला आता आम्ही सगळेजण वट पौर्णिमेची पूजा करून आलो. खूप छान मस्त अशी ना वट सावित्रीची आजची पूजा खूप मस्त झाली. माझा लुकही कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता चला आता काही फराळाचं वगैरे घेते, आंबाच खाणार आहे. आणि
माझं वहिनी दिसल्या नाही तर वहिनीला पूजा नव्हती करायची त्यामुळे तुम्हाला दिसल्या नाही बराच ताई विचारतात. त्यांची पहिली पौर्णिमा होती पण नव्हती करायची त्यांना पूजा ना, त्यामुळे दिसल्या नाही. मम्मीने माझा लुक कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय. अशाच छान व्हिडिओसह आपण पुन्हा भेटू.